चिन्ह मारलं होतं, मोठ्या प्रमाणात मतदार वगळले होते, खोटे मतदार वाढवले होते आणि जी SIR ची झालेली जी प्रक्रिया होती त्या प्रक्रियेच्या संदर्भात देखील खूप मोठे आक्षेप होते. मागच्या लोकसभेच्या पूर्ण अधिवेशनामध्ये SIRचा मुद्दा घेऊन आम्ही भांडलो, मात्र निवडणूक आयोगाने आणि सत्ताधाऱ्यांनी टचका मस्त या जागचे आणले नाहीत. सुप्रीम कोर्टातही त्या ठिकाणी प्रकरण गेल्यानंतर कोर्टाचाही निर्णय आला नाही, मात्र कोर्टामध्ये एकंदरीत निवडणूक आयोगाचे वाबाडे, वोट चोरीचे वाबाडे निघलेले आहेत. या पार्श्वभूमीवर बिहारच्या निवडणुका ज्या संपन्न झाल्या त्यामध्ये वोट चोरी निश्चित स्वरूपाची ही झालेली आहे आणि वोट चोरीच्या व्यतिरिक्त काय काय त्यांनी केलं, कोणते कोणते मुद्दे होते, हे मुद्दे लवकरच आपल्या सगळ्यांच्या समोर आणण्याचं काम आम्ही जरूर त्या ठिकाणी करू. आणि 10,000 रुपये हा लाडक्या बहीण योजनेच्या सारखी योजना देणं, याचाही फायदा त्यांना निश्चित कुठेतरी झाला असेल. सत्तेत असताना काहीही करायचं नाही, बिहारमधले रोजगार वाढवायचे नाही, बिहारचा विकास करायचा नाही, बिहारमधलं पलायन थांबवायचं नाही, बिहारच्या शाळा ज्या आहेत त्या बिहारच्या त्या पण चांगल्या करायच्या नाही, शिक्षणाकडे लक्ष द्यायचं नाही आणि निवडणूक आल्यानंतर एक रकमी कुठेतरी पैसे द्यायचे. ही भारतीय जनता पक्षाची महाराष्ट्रात केलेली मध्यप्रदेशचा किस्सा आहे, हा त्यांनी त्या ठिकाणी गिरवलेला असावा. कारण बिहारच्या मध्ये दारिद्र्य रेषेखालचं प्रमाण सर्वाधिक आहे आणि तिथल्या बिहारच्या दरडोई उत्पन्न प्रति कुटुंबाचं हे 10,000 आहे. आता 1 वर्षाचं उत्पन्न जे आहे हे एकाच दिवशी हे जर दिला जात असेल तर त्या स्वरूपामध्ये त्याचा प्रभाव होणं हे देखील स्वाभाविक आहे. मात्र या संदर्भात मूळ जो पार्श्वभूमी आहे ती वोट चोरीची आहे. असं आपण बघतो अंबादास दानवे यांनी एक महत्वाची टीका काँग्रेसवरती केलेली आहे. काँग्रेसने मोठ्या चुका केल्यानं त्यांना हा पराभव स्वीकारावा लागला. त्यांनी या पराभवातनं शिकावं, महाराष्ट्रात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाची उमेदवार ठरेल अशा पद्धतीची परिस्थिती आता आपल्याला पाहायला मिळते, असं त्यांनी मोठं विधान केलं. बिहारच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात 1.25 वर्षापूर्वी झालेल्या निकालाचा संदर्भ देऊन बोलणं हे उचित नाही आणि या संदर्भात महाराष्ट्रामध्ये इंडिया अलायन्स म्हणून आम्ही लोकसभा आणि विधानसभा दोन्ही निवडणूक. सर, दुसरा एक प्रश्न असा होता की पालिका निवडणुकीच्या बिहारच्या या एकूण निकालाचा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरती काही परिणाम होऊ शकतो का, आणि जर तो परिणाम झाला तर काँग्रेस त्या सगळ्या परिणामांना कसं सामोरं जाईल? महाराष्ट्राची एकंदरीत पार्श्वभूमी आणि बिहारच्या पार्श्वभूमीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आपल्याला संतांची एक भूमी म्हणून ओळखलं जातं, एक वारकरी संप्रदायाचं योगदान आहे, संतांची भूमी आपली आहे. तर शिवशाहू फुले आंबेडकर, गाडगे महाराज, तुकडोजी महाराज हा एकंदरीत आपला असणारा हा सामाजिक वसा आहे आणि त्यानुसार आपला समाजमन, समाजभान हे तयार झालेले आहे. बिहारमध्ये जाती अस्मिता, नरसंहार या गोष्टी स्वातंत्र्यपूर्वीच्या काळापासून चालत असणारी त्यांची एक पार्श्वभूमी आहे. ओबीसी समाजाने जानवं घातलं पाहिजे यासाठी आंदोलन झालेले आहेत. त्यांनी जानवं घालू नये म्हणून अडवण्याची देखील तिथे रक्तरंजित एक इतिहास त्यांचा आहे. तर जेपीच्या काळात जानवं तोडा हा देखील एक तिथला संघर्ष आहे आणि जाती जातीतला तिथला जो काही वर्गीकरण आणि ध्रुवीकरण आहे ती एक त्यांची असणारी पार्श्वभूमी आहे. महाराष्ट्राची एक पार्श्वभूमी आहे. महाराष्ट्राच्या पार्श्वभूमीचा आणि त्याच्यात कुठेही साम्य नसल्यामुळे बिहारच्या कुठच्याही म्हणजे आम्ही निवडून आलो असतो तरी किंवा आता या पार्श्वभूमीवर दोन्ही ठिकाणचे निकाल आणि हे वेगवेगळे राहतील आणि बिहारचा कुठलाही प्रभाव हा महाराष्ट्राच्या समाजकारणावर आणि राजकारणावर होणार नाही असा मला विश्वास आहे. काँग्रेसने वारंवार लावून धरला होता, मात्र तो फार काही बिहारमध्ये चाललेला पाहायला मिळत नाही. गर्दी दिसली मात्र मतामध्ये असं करून पाहायला मिळत नाही. मतचोरीचाच मुद्दा हा बिहारमध्ये चाललेला आहे आणि गणेश कुमारांचंही अभिनंदन या निमित्तानं करावं वाटतं. त्यामुळे मतचोरी ही एकंदरीत सगळ्यांना मिळत असणारी खबर आणि एकंदरीत जो एक्झिट पोल पासून तर सर्वजण बोलत असतानाच सगळं पोल ठरवून कुठल्या कुठे जे आकडे गेलेले आहेत तर आता याच्यामध्ये हा रडीचा डाव नाही, मात्र ईव्हीएमचं काम केलं. हा निवडणूक आयोगावर आक्षेप जो होता हा आता पक्का चिटकलेला आहे एवढं मात्र करेल. सर, नगर परिषद आणि नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, मात्र आता महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका आहेत त्या नवीन वर्षामध्ये होतील असं एक म्हटलं जात आहे. निवडणूक आयोगाच्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार या निवडणुका संपन्न होत आहे. निवडणूक आयोगाने जर त्यांच्या पद्धतीने चालायचं म्हटलं तर या निवडणुकाच लागल्या नसत्या. त्यामुळे 31 जानेवारीच्या आत सगळं संपवा असा जो सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे त्यानुसार जातात का वेळ वाढवून घेतात
हे बघणं आता औचित्याचं ठरेल. मात्र आम्ही निवडणुका कधी झाल्या तरी आम्ही त्या निवडणुका लढण्याच्या अनुषंगाने तयार आहोत. या निवडणुकीच्या निकालानंतर भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ढोल बडवले. आता ढोल बडवण्याची त्यांना संधी मिळाली. आता ढोल बडवत असताना लोकशाही बुडू नका आणि बडवू नका आणि बुडू नका ही त्यांच्याकडून विजयाचं अभिनंदन करत असताना अपेक्षा राहणार आहे.